श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2025चा शेवटचा डिसेंबर महिना सुरू आहे. अवघ्या काही दिवसांनी 2025 या वर्षाची सांगता होणार आहे. मराठी वर्षानुसार अत्यंत शुभ आणि अनन्यसाधारण महत्त्व असलेला मार्गशीर्ष महिना सुरू आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील ही पौर्णिमा 2025मधील शेवटची पौर्णिमा आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव देशभरात साजरा केला जातो. यंदा हा दिवस गुरुवारी आल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रत करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. जे हे व्रत करतात किंवा ज्यांना असे व्रत करणे शक्य होत नाही, त्यांनी गुरुवारी येत असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमेला काही गोष्टी आवर्जून कराव्यात. कारण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती असते आणि शिवाय अन्नपूर्णा जयंती देखील असते. आणि त्याचबरोबर योगायोगाने या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आलेला आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झाले. हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांना त्रिदेव म्हटले जाते. पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला. प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत, परंतु तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळामध्ये दत्तात्रेयांनी अवतार घेतला. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही कधी सुरू होणार आहे तर पहा. मार्गशीर्ष पौर्णिमेचा आरंभ 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:38 होत आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेची समाप्ती 5 डिसेंबर 2025 वार शुक्रवारी सकाळी 4:44 होणार आहे. उदयतिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला असेल. त्यामुळे दत्त जयंती ही गुरुवार 4 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येईल. या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते. दत्त जयंतीच्या निमित्त या दिवशी दत्तांची सेवा उपासना केली जाते. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेमध्ये 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते. त्यामुळे या दिवशी सेवा, उपाय, व्रत केले जाते. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये एक असाच अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिलात तरीही चालेल, पण गाईला ही एक वस्तू तुम्हाला आवर्जून खाऊ घालायची आहे. असं केल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. तुम्ही धनवान होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल. जीवनातील सर्व संकट, अडचणी दूर होतील आणि दत्त महाराजांची विशेष कृपा तुमच्यावरती होईल. कारण गाय ही दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे. तर अशी कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे, घराच्या आसपास नसेल गाय तर अशा वेळेस काय करायचं आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पहा, या दत्त जयंतीच्या दिवशी जेवढे महत्त्व दत्तगुरूंच्या सेवेला दिले जाते तितकेच महत्त्व गायीची पूजा करण्याला सुद्धा दिले जाते. कारण दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजेच 4 वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असतात. गायीला संपत्तीचे घर म्हटले जाते आणि पौराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे आणि दत्तगुरू हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहेत. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होते. कारण गाय जी आहे ती स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते. साक्षात श्रीहरी विष्णूंना सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती. म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं. हिंदू धर्मामध्ये गायीमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. 33 म्हणजे 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार असे मिळून 33 होतात. हिंदू धर्मामध्ये गायीचं मोठं महत्त्व आहे.
तर ते सांगितलं जातं. सर्व देवी देवतांच्या पेक्षाही गाईचं महत्त्व हे खूप जास्त आहे. आणि या दिवशी जर तुम्ही दत्तगुरूंची कोणतीही सेवा नाही केली पण गाईला ही वस्तू खाऊ घातली तर साक्षात दत्तगुरू तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. जर तुमच्या मनात काही इच्छा असेल, खूप दिवसापासून ती इच्छा पूर्ण होत नसेल, प्रयत्न करूनही तुम्हाला जर इच्छापूर्तीसाठी काही मार्ग मिळत नसेल, काही अशा अशक्य गोष्टी आहेत ज्या शक्य होत नसतील, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, खूप महत्त्वाचं एखादं काम आहे, अगदी 100% तुम्ही प्रयत्न केला, काम हे पूर्ण होण्यासाठी आले, परंतु काहीतरी अडचण आली आणि पुन्हा ते काम थांबलं असेल, त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला पैशाची आर्थिक अडचण येत असेल, आलेला पैसा जो आहे तो तुमच्याकडे स्थिर राहत नसेल, पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहेत, परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त असतील, तुमच्या मिळकतीपेक्षा घरामध्ये खूप खर्च असतील आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून पैसे उधार उसनवारीवर घ्यावे लागत असतील, पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल, तर नक्कीच तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. कारण पैसा बाहेर जाण्याचे अनेक कारणं असतात, जसं की कर्जबाजारीपणा असेल किंवा घरामध्ये आजारपण असतील. घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडली की ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडणं आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये असलेला पैसा जो आहे तो खर्च होणं, हे देखील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसल्याचं कारण असू शकतं. बघा, लक्ष्मी जी आहे ती नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख, शांती, समाधानाच्या स्वरूपात आपल्या घरात नांदत असते. आणि जिथे अशी नकारात्मकता असते ती दूर करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी उपाय करावेत. उपाय केल्याने तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असं मी अजिबात म्हणणार नाही, पण तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी मार्ग दत्तगुरूंच्या कृपेने सापडेल. घरामध्ये असलेले आजारपण, गरिबी, दरिद्री जी आहे ती संपून जाईल. घरामध्ये असलेले वादविवाद, भांडणं, कलह हे पूर्णपणे दूर होतील. तसंच तुमच्या घरातील लहान मुलं असतील ते किरकिर करत असतील, व्यवस्थितपणे खात पीत नसतील किंवा मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करत असतील, म्हणजे कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नसेल, अभ्यासामध्ये म्हणा किंवा खाण्यापिण्यात असेल त्यांचं दुर्लक्ष होत असेल, तर ह्या ज्या काही समस्या आहेत, नोकरीविषयक, पैशाविषयक, तुमच्या कौटुंबिक, शारीरिक, मानसिक, ह्या सर्व दूर व्हाव्यात यासाठी तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घाला. तर उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या वेळेमध्ये गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे, तर पहा, गुरुवारी अगदी सकाळपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत जरी ही वस्तू गाईला खाऊ घातली तरी देखील चालेल. कारण पौर्णिमा ही तिथी गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर असणार आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही गाईला वस्तू खाऊ घालायची आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून, कारण ती वेळ जी आहे दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा किंवा उपाय जे आहेत ते करत नाहीत. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर उद्या दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे. घराची स्वच्छता करत असताना झाडू जो आहे तो तुम्हाला स्वयंपाकघरापासून मारत यायचा आहे आणि तो तुमच्या उंबरठ्यापर्यंत आणायचा आहे. उंबरठ्याच्या जवळ झाडू मारत आणल्यानंतर तिथे तुम्हाला संपूर्ण कचरा भरून घ्यायचा आहे आणि तो कचरा तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे. दत्त जयंतीच्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा असते आणि या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला नदीवरती जाणं शक्य नाही, म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. हळद टाकल्याने गुरुग्रह बलवान होतो आणि 2 ते 3 थेंब तुम्हाला गंगाजलचे टाकायचे आहेत. असं केल्याने पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. दत्तगुरूंचा फोटो, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याचं विधिवत तुम्हाला पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये सांगितल्याप्रमाणे कधीही करू शकता. तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद आणि मीठ तुम्हाला टाकायचं आहे. त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे आणि या गुळाची एक चपाती तुम्हाला तयार करायची आहे.
किंवा जेव्हा तुम्ही कणिक मळणार आहात त्याच वेळी तुम्हाला थोडंसं गुळाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी घालून तुम्हाला गव्हाचं कणिक जे आहे ते मळायचं आहे. यानंतर आपल्याला या कणकेची एक गूळ चपाती जी आहे ती बनवायची आहे. यानंतर ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला भिजवलेली मूठभर चणा डाळ ठेवायची आहे. ही चणा डाळ तुम्ही रात्री भिजवत ठेवली तर ती सकाळपर्यंत नरम पडते किंवा तुम्ही सकाळी भिजवू शकता. आणि ती चणा डाळ जी आहे ती तुम्हाला पोळीवरती ठेवायची आणि त्याचबरोबर 2 केळी देखील तुम्हाला ठेवायची आहेत. पिकलेली जी पिवळ्या रंगाची केळी असते तर 2 केळी तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायच्या आहेत. यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये थोडंसं हळद, कुंकू आणि अखंड अक्षता ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर या सगळ्या वस्तू एका ताटात घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. यानंतर आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला हळद कुंकू आपण लावायचं आहे आणि त्या दिव्याने ओवाळायचं आहे आणि काही वेळासाठी हे ताट तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. आता तुमच्या देवघरामध्ये दत्तगुरूंचा फोटो मूर्ती असेल तर त्यालासुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे, दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे किंवा स्वामींचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल. 5 मिनटासाठी आपल्याला हे ताट तिथेच ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर हे ताट तिथून उचलायचं आहे आणि सरळ तुम्हाला गाईजवळ घेऊन जायचं आहे. आता गाय तुमच्या घरची असेल किंवा शेजारच्यांच्या घरची असेल किंवा तुमच्या घराजवळ बाहेरच्या गायी येत असतील, कोणत्याही गाईला तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपण जे ताट सोबत नेलेलं होतं त्या ताटामध्ये असलेल्या सर्व साहित्यांपैकी हळदी कुंकू गाईच्या कपाळी लावायचं आहे आणि त्यानंतर ही जी गूळ चपाती भिजवलेली चणा डाळ केळी आहे तर ती तुम्हाला दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि दोन्ही हाताने तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे. जेव्हा गाय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने खाते, म्हणजेच जिभेने अगोदर तोंडामध्ये घेत असते आणि यानंतर खात असते. जेव्हा ती जिभेने खाणार आहे तर त्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहे. जेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो तेव्हा तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी, नकारात्मकता, तुमच्यामध्ये असणारे दोष, इडापिडा तसेच तुमच्या मागे असणारी संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या क्षणामध्ये दूर होतात आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते. जर तुम्हाला नसेल तुमच्या हाताने खाऊ घालणं शक्य तर तुम्ही तसंच ताटामध्ये ठेवली तरीही चालेल. फक्त स्पर्श हा गाईला तुम्ही करा. शक्य असेल तर गाईच्या आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा, मनोकामना जी आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. आता जर तुम्हाला गाईला ही गूळ चपाती, भिजवलेली चणा डाळ, केळी खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तुमच्या घरापासून गाय खूप दूर आहे, तिथे तुम्हाला जाणं शक्य नाही तर तुम्ही तिथे जाऊन थोडासा चारा घ्या आणि तोच तुम्ही गाईला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. तरीही याचं फळ जे आहे ते तुम्हाला अनंत पटीने प्राप्त होईल. तुम्ही किंवा तुमच्या पतीने हा उपाय केला, तुमच्या मुलांविषयक समस्या असतील तर मुलांच्या हाताने देखील तुम्ही हा उपाय करू शकता. जसं की तुमची 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी 2 गुळाच्या चपात्या तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि दोन्ही मुलांना त्या चपात्या ज्या आहेत त्या गाईला खाऊ घालायला सांगायचं आहे. किंवा सांगितल्याप्रमाणे एखादी गोशाळा तुमच्या घराच्या आसपास असेल किंवा शेजारच्यांची गाय असेल तर तिथे त्या गाईला तुम्ही मुलांच्या हाताने, पतीच्या हाताने चारा जो आहे तो खाऊ घालायचा आहे. मुलांमध्ये जर काही दोष असतील, जसं की मुलांना झालेले नजर दोष असतील किंवा बाहेरील बाधा असेल, त्यांचे असलेले आजारपण असतील ते दूर व्हावेत यासाठी मुलांच्या हाताने जर तुम्ही गाईला हा चारा किंवा चपाती खाऊ घातली आणि गाईच्या जिभेचा स्पर्श मुलांच्या हाताला झाला तर मुलांमध्ये असलेले दोष देखील नाहीसे होतील. मुलांच्या भोवती असलेली वाईट नकारात्मक शक्ती दूर होऊन त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. सुख समृद्धी त्यांच्या आयुष्यामध्ये येईल आणि त्यांची भरभराट व्हायला लागेल. त्याचबरोबर तुमच्या पतीच्या हाताने जर तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घातली तर पतीच्या मार्गात येणारे देखील अडथळे दूर होतील. पण पहा, मुलं घरी नसतील, मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांच्या वतीने आईने हा उपाय केला किंवा वडिलांनी केला तरीही चालतो. मुलांसाठी तुम्ही गाईजवळ प्रार्थना करू शकता
किंवा तुम्ही मुलांकडून देखील ही सेवा जर करून घेतली तर उत्तमच आहे. आपल्या कुटुंबासाठी आपण हा उपाय करणार आहोत. आईचा जर मासिक धर्म असेल तर आपल्या कुटुंबातील मुलांनी किंवा पतीने ही सेवा केली तरीही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ हा होतोच. त्यामुळे 4 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल, पण हा एक उपाय जो आहे तो तुम्हाला अवश्य करायचा आहे. तर चला, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.